ते श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका ताईने खरंच खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. जीवनामध्ये खूप काही अडचणी असतात, खूप काही परेशानी असतात, पण जेव्हा आपण स्वामी भक्त असतो, न खचून जाता जे काही आपल्यासमोर संकट आहे, अगदी स्वामींवर विश्वास ठेवून जे पण होईल स्वामींच्या इच्छेनेच होईल. आणि आपल्या आयुष्यामध्ये आता जे काही संकट आहे ते तात्पुरते आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप काही चांगलं होणार आहे. जर आपण या भावाने सेवा पण केली ना, तर महाराज खरंच खंबीरपणे आपल्या मागे उभं राहतात. आणि असं काही आपल्या ताईंचा अनुभव आहे. शून्यापासून विश्व निर्माण करणं, स्वतःचाच विचार न करणं, सोबत त्यांच्या फॅमिलीचा सुद्धा विचार करणं, तर स्वामींनी एवढं काही त्यांना भरभरून दिलेलं आहे. तर ऐकूनच अंगावर काटा येईल. तर असं काही आपल्या ताईंचा अनुभव आहे. अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आवडतं. चला आपल्या ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताईंनी सांगितलं की जसा माझा जॉब सुटला होता, ताई एका कंपनीमध्ये जॉब करत होते, पण काही कारण नसतानाही अगदी 5 ते 6 मुली ज्या होत्या तर त्यांना काढून टाकलेलं होतं. ते म्हटले की कॉस्ट कटिंग म्हणजे कंपनीचं जे आहे पाहिजे तसं प्रॉफिट होत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना काही न करता अगदी वेळेवर जो काही त्यांचा हिशोब असेल तो दिला आणि त्यांना डायरेक्टली कामावून काढून टाकलं. तर तसं काही आमच्या बाबतीमध्ये झालेलं होतं. मग आता एकदा आपला जॉब सुटल्याच्या नंतर आपण करायचं तरी काय, घरातली सगळी काही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती. कसं होणार, काय कळत नव्हतं. भाड्याचं घर होतं, भाऊ बहीण लहान होते, त्यांचंही शिक्षण चालवलं होतं. सध्या तरी वडिलांचं आणि माझ्यावरच थोडंफार घर चालू होतं. पण आता खरंच खूप टेन्शन आलेलं होतं. काहीच सुचत नव्हतं की कुठे जॉब लागेल, कसं होईल, काय होईल, काहीच कळत नव्हतं. 2 महिने अगदी सगळीकडे जॉब शोधण्यामध्ये घातले. पण नशीब एवढं हे असतं ना की जेव्हा आपल्या हातामध्ये जॉब असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला आत्मविश्वास तरी असतो की नाही कुठेतरी जॉब लागेल. पण जर हातामध्ये काहीच नसेल ना, तर एक भीती निर्माण होऊन जाते, इथे पण लागतो की नाही, तिथे पण लागतो की नाही. आणि तसंच माझ्या बाबतीमध्ये होऊ लागलेलं होतं. 2 महिने अतिशय त्रासून गेलेले होते, काहीच कळत नव्हतं. अगदी म्हणजे माझी जिथं जेवढी पेमेंट होती का, मला असं वाटत मला त्याच्या अर्ध्याला अर्धी जरी पेमेंट कुठे भेटली ना, तरी पण मी तयार होऊन जाईल. आणि काहीच होत नव्हतं. मग काही नाही, स्वामींचे गुरुवार सुरुवात केली. पहिल्यांदा जे आहे स्वामींचं गुरुवार करायला सुरुवात केली, उपास पकडला. आणि म्हणतात ना की जर आपल्या मनामध्ये खूप काही संकट असतात, म्हणजे मनामध्ये खूप काही भीती असते, तर आपल्याला भूकसुद्धा लागत नाही. तसं माझ्या बाबतीमध्ये झालं की मी गुरुवारचे उपास करायला लागले. मला अगदी जेवणाची म्हणजे काय फराळसुद्धा करायची इच्छा होत नव्हती. आणि असेच माझे गुरुवार जात होते. एकदा पेपरमध्ये ॲड आली. आता ते काहीतरी मोबाईलचं शॉप वगैरे होतं, म्हणजे तिथे सगळे बॅक ऑफिसचे कामं होतात मोबाईलचं वगैरे. किती मोबाईल आले, कोणत्या एजन्सीचे आले गेले, किती विक्री झाली, किती सेल झाल्या. तर तो एक DSA रिपोर्ट म्हणून असतो तिच्यामध्ये. तर तसं काही जे आहे तर माझ्या बाबतीमध्ये झालं, अचानकच झालं. ते अनपेक्षित होतं. तर तो जॉब गेला, मी इंटरव्ह्यू दिला. माझं काही त्यामध्ये टॅली वगैरे म्हणत होते, पण मी म्हटले माझं टॅली झालेलं आहे, पण मला काही त्यात असं काही येत नाही. मी त्यांना जे आहे ते सांगून दिलं. पण ते म्हटले तुमचं झालेलं तर आहे ना. म्हटलं हो. ते म्हटले की तुम्हाला एवढा पगार भेटेल. हा तो पगार बघितला तर खरंच काही नव्हता, पण घरी बसण्यापेक्षा काहीतरी हातामध्ये मिळतंय याची खुशी जास्त होती घरी बसण्यापेक्षा. मग त्याच्यानंतर तिथे जॉईन झाले. जॉईन झाल्याच्या नंतर 1-2 महिन्यात झाला. 1-2 महिना झाल्याच्या नंतर मी जॉबच्या सर्चमध्येच होते, कारण की आता एवढ्या पगारामध्ये तर काही होणार नाही आहे, पण घरी न बसता खूप काही चांगलं चालू आहे. स्वामींच्या कृपेने सगळ्यात आधी जे होतं तर उपास करायला लागले. आणि स्वामींचा आशीर्वाद असा काही म्हणताना की भरभरून आपल्यावर हे होतं, तसं माझ्या बाबतीमध्ये झालं. आणि स्वामी महाराजांनी मला अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरीकडे यापेक्षाही चांगल्या पगाराने आणि चांगला जॉब महाराजांनी मला दिला. मग तिकडे लागले. मग सगळं काही चांगलं होऊ लागलं हळूहळू. त्यानंतर मी विचार केला की बाबा मी आता जॉबचं तर कधी काही पण होऊ शकतं, जॉबचा काही भरोसा नसतो. आणि आपण जॉबच्या भरोशावर बसलेला असतो, पण आपल्या हातामध्ये आज जॉब आहे, उद्या नाही आहे. तर मी म्हटलं मी स्वतःचं काहीतरी करायचा विचार करेल. आणि तोच मी विचार केला, स्वतःचं काहीतरी असं जे आहे तर स्वतःचा छोटा मोठा का होईना व्यवसाय करेल. त्याच्यासोबत माझ्या 1-2 मैत्रिणीसुद्धा होत्या, त्यांच्या बाबतीत पण असंच घडत होतं. त्यांच्या पण घरची जी फायनान्शियल कंडिशन होती, खरं सांगायला गेलं तर खरं त्यांचं पण परिस्थिती अगदी माझ्यासारखीच होती. पण काय करणार, मजबुरी आहे, काम तर करावंच लागेल, काम नाही केलं तर खाणार कुठून, अशी काही अवस्था झालेली होती. तर त्याच्यामुळे मग आम्ही 2-3 मैत्रिणी मिळून जे आहे तर एक छोटासा बिझनेस चालू केला. आणि तो अगदी असा म्हणजे म्हणताना की कोणता बिझनेस नव्याने चालत नाही,
पण आमचा 6 ते 7 महिन्यामध्ये आमचा छोटासा व्यवसाय अगदी हळूहळू का होईना हे करत होता, म्हणजे भरारी घेत होता. मग त्याच्यानंतर जे होतं की आम्ही जॉब करून तो बिझनेस करत होतो. मग विचार केला की आता जॉब सोडणं गरजेचं आहे, कारण की जर तिकडे जास्त टाईम दिला तरच आपलं काही ना काही होऊ शकतं, नाही तर मग काही होणार नाही, असं मनामध्ये विचार होता. तर असं चालू असताना मी सगळ्यात आधी जे आहे तर मी जॉब सोडला. माझं झाल्याच्यानंतर माझी दुसरी मैत्रीण होती, तिने जॉब सोडला आणि आम्ही तिघींनीही जॉब सोडला आणि आम्ही जे काय व्यवसाय करत होतो अगदी त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण टाईम देऊ लागलो. मग हळूहळू इन्कमही होऊ लागलं, सगळं काही चांगलं येऊ लागलं, अपेक्षेपेक्षा चांगले पैसेही येऊ लागले. तर असं करता करता जे काय होतं ना, म्हणतात ना आपण संकटामध्ये असतो आणि आपल्याला सुचत नाही काही, पण खरं स्वामी महाराजच एक अशा असतात की त्यांना आपल्या भक्तांची काळजी असतात. थोडं देता, आधी सुरुवातीला थोडं देता, पण जेव्हा आपण मेहनत करतो ना तर आपल्याला खरंच ते भरभरून देतात. हे देखील सत्यच आहे आणि तेही माझ्या बाबतीत झालं. त्याच्यानंतर माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं, तोही त्याच्या आयुष्यामध्ये जे आहे तर चांगले, म्हणजे आता तो काय आपल्याला असं वाटतं नाही की बाबा त्याचा आता सध्या तो एज्युकेशनच करतोय, तो पैसे कमवेल की नाही कमवेल, पण तोही त्याच्या पायावर उभा राहिला, तोही चांगली इन्कम करतो आहे. बहीण होती तर तिच्याही एका कॉलेजमध्ये ती आता लेक्चरर म्हणून लागलेली आहे. त्याच्यानंतर जे काय घरातलं सगळं होतं ते चांगलं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या घराचा विचार खूप दिवसापासून करत होतो. मनातून इच्छा होती की छोटं का होईना आमचं स्वतःचं घर पाहिजेच होतं आम्हाला. तर स्वामी महाराजांनी ती देखील इच्छा पूर्ण केली. हळूहळू गोष्टी होत गेल्या. ह्या सगळ्या जो प्रवास होता, आयुष्याचा प्रवास म्हणेल मी, काही दिवसाचा नव्हता. 8 वर्षामध्ये पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं होतं. सगळं काही महाराजांनी जिथल्या तिथे करून ठेवलेलं होतं. सगळे कामं मार्गी लागले होते. स्वतःचं घर झालं, लग्न झालं, घरातले सगळे काही ज्या काही अडचणी वाटत होत्या, ज्या अडचणी आपण असं घेऊन म्हणताना की याच्यामुळे आयुष्य बरबाद झालं, त्याच्यामुळे आयुष्य बरबाद झालं, पण ते कधी तोंडापर्यंत आलंच नाही, कारण ते महाराजांनी कधीच येऊन दिलं नाही. सदैव ते सोबत होते, सदैव त्या संकटातून ते काढत होते. तर अशी काही वेळोवेळी महाराजांनी साथ दिलेली आणि फक्त ना फक्त जे गुरुवारचे उपास करत होते ना, त्या गुरुवारच्या उपासामुळे सगळं काही शक्य झालं. कारण जे काही मी अनुभव घेतलेला होता ना, तो खरंच खूप छान होता. तेव्हा असं वाटत नव्हतं की अशा काही अडचणी दूर होतील. मग त्याच्यानंतर झालं. मग 8 वर्षाच्या नंतर जे आहे तर मी श्री गुरुचरित्र पारायण केले होते 21 दिवसाचे. त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण केलेलं होतं. हळूहळू महाराजांची होईल तितकी सेवा करत होते. त्यानंतर म्हणताना की आपण जे काही इन्कम करतो त्याचं थोडं का होईना, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी मी केंद्रामध्ये हे करते, दानपेटीमध्ये टाकते. जे काही यथाशक्तीने मला जेवढं करावं असं वाटलं आणि तेवढं मनातून करते. असं काही बंधन नाही की एवढंच करायचं तेवढं करायचं, असं काही नव्हतं माझं. पण जे काही करेल ते मनापासून करेल. पण महाराजांनी खरंच ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण संपलोय आता आणि सुरुवात कुठून करावी, तर स्वामी महाराजच आपल्या भक्तांना सुचवता की सुरुवात कुठून करायची असते. मी म्हटलं ना, मी 2 महिने घरी राहिले, पण मला खरं खूप टेन्शन आलेलं होतं. पण जसं काही महाराजांनीच ते पेपरमध्ये ॲड दिली, छोटंसं का होईना पगार, कारण तिथं ती जागा कधीच नव्हती, अशी काही जागा त्या ठिकाणी नव्हतीच. पण त्यांनी ठरवलं की लोड येतोय एकाच मॅडमवर, ती कोणी पाहिजे. तेव्हा जे काय आहे ते स्वामी महाराजांनी जे काय चमत्कार झालेले ना, ते खरंच महाराजांनीच घडवून आणलेले आहेत. तर असा काही आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव जो आहे तर महाराजांनी दिलेला आहे. जास्त काही सेवा करत नाही, पण अगदी विश्वास आहे, नामस्मरण चालू राहतं. आणि जेव्हा वाटलं मनाला की पारायण करायचं आहे, तर आपल्याला तेव्हाच वाटतं की जेव्हा महाराजांना आपल्याकडनं पारायण करून घ्यायचं असतं तेव्हाच आपल्यासोबत ह्या गोष्टी घडतात. तसंच माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडत होत्या आणि महाराजांना माझ्याकडून वेळोवेळी सेवाही करून घेतात. तर सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. बघितलं आपल्या ताईंना आलेला अनुभव किती छान आहे. अशक्य शक्य फक्त महाराजच करतात. आणि जर तुम्हाला विश्वास असेल तर अशक्य हे असं काहीच नसतं, कारण महाराज वेळोवेळी आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात आणि तेही बघतात की तुम्ही काय करताय, तुम्ही किती धडपड करताय, ते देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हातावर हात घेऊन बसले तर मग महाराज पण काय करणार आहे, कारण तुम्हालाच मेहनत करायची तयारी नाही आहे ना. आणि महाराज त्याच लोकांची साथ देतात की ज्यांना खरंच काहीतरी करावंसं वाटतंय, पण म्हणतो ना आपण नशीब पण सोबत द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे, तसे मग आपले महाराज आपल्याला साथ देतात. तर असं काही आपल्या ताईंचा अनुभव होता. अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण जर काय अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.